Hello students, I welcome all the students of first year department for the lecture of programming and problem solving. In the previous lecture we are going through the title, replace, split, z-fill and r-index functions of strings. Now we are going to discuss about the capitalize, lower and more on. So what is capitalize? So capitalize returns a string where the first character is uppercase. काय करणार आहे कॅपिटलाइज? कॅपिटलाइज करणार आहे जसं आपण बघितलं, आपण कोण टायटल बघितला, टायटल मध्ये काय होत होतं? टायटल मध्ये होत होतं की तुमचं जे फर्स्ट कॅरेक्टर आहे, तुमच्या स्ट्रिंग मधले सगळे फर्स्ट कॅरेक्टर हे कॅपिटल होत होते. आता कॅपिटल मध्ये काय होतंय ना की तुमचा जो फक्त फर्स्ट कॅरेक्टर असणार आहे, जो म्हणजे फक्त स्टार्टिंग तेवढंच कॅपिटल होणार आहे, बाकी सगळे लोअर केस मध्ये असणार आहे. काय सांगतंय? इट रिटर्न्स अ स्ट्रिंग वेअर द फर्स्ट कॅरेक्टर इज अपर केस अँड रेस्ट ऑफ द लोअर केस. म्हणजे फक्त पहिलं जे कॅरेक्टर असणार आहे, आता मी जर हेलो वर्ल्ड असं दिलं आहे, स्ट्रिंग दिली आहे, त्याच्यासाठी आता मी काय केलं, स्ट्रिंग घेतली आणि त्याच्यात हॅलो वर्ल्ड लिहिलं. आता हॅलो वर्ल्ड मध्ये आता मी काय करते आहे की मला आता ह्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं. आता मी काय करते, कॅप स्ट्रिंग नावाचं एक व्हेरिएबल बनवते आणि त्याच्यात आपला डेटा स्टोअर होणार आहे, जो आपण स्ट्रिंग त्याच्या स्ट्रिंग मेथड जी आहे कॅपिटलाइज ती ऑपरेशन करणार आहोत. तर काय केलं मी, str डॉट कॅपिटलाइज ही मेथड त्याच्यावर अप्लाय केली. आता आणि काय केलं, इथं प्रिंट काय केलं, कॅप str. आता ह्याच्यामुळे काय होतंय, आउटपुट काय येतोय आपला, हे बघा, हेलो कसा होता, स्मॉल होता, डब्ल्यू काय आहे, स्मॉल आहे. पण आपण कॅपिटलाइज केल्यामुळे काय होतंय, फक्त जो एच आहे, स्टार्टिंग आहे, ती फक्त कॅपिटल झाली आहे, बाकी ऑल स्मॉल आहे. कळतंय? कॅपिटलाइज नावामध्येच आहे, कॅपिटल करणं म्हणजे फर्स्ट लेटर कॅपिटल करणं. कसं लक्षात ठेवणार, फर्स्ट लेटर ह्याचं कॅपिटल असणार आहे. टायटल म्हणजे काय, टायटल म्हणजे प्रत्येक जो तुमचा वर्ड असणार आहे त्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल असणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात लोअर केस. आता म्हणजे लोअर मेथड म्हणजे, आता लोअर मेथड म्हणजे त्याच्या नावातच आहे, इट रिटर्न्स अ स्ट्रिंग. म्हणजे काय करणार आहे, एक तो स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. कोणती स्ट्रिंग रिटर्न करणार आहे, तो कशी स्ट्रिंग रिटर्न करणार आहे, त्याचे ऑल कॅरेक्टर्स जे असणार आहे ते लोअर केस मध्ये असणार आहे. जर आता ह्या ठिकाणी जर एच कॅपिटल आहे आणि ई डबल एल ओ जो आहे तो स्मॉल आहे, तर तो काय करेल, जो एच कॅपिटल आहे त्यालाही स्मॉल करेल. आता मी इथे तुम्हाला कॅपिटल मध्ये दाखवलं आहे. काय केलंय, एसटीआर मध्ये मी हॅलो असं दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय होणार आहे, लो स्ट्रिंग यामध्ये आपण फंक्शन परफॉर्म करणार आहोत. त्याच्यात आपण त्याचे व्हॅल्यू स्टोअर करून ठेवणार आहे, लो एसटीआर, लो अंडरस्कोर str इक्वल टू str डॉट काय केलं, लोअर. हे बघा, हे जे आहे ते लोअर फंक्शन आपण यूज केलं, त्यामुळे आउटपुट काय आलं, हॅलो. कशात आलं, स्मॉल मध्ये म्हणजे लोअर केस मध्ये. नेक्स्ट आता काय आहे आपलं, नेक्स्ट आहे स्टार्ट्स विथ, एस विसरू नका. काय म्हणजे स्टार्ट्स विथ, काय होतं, नावामध्येच आहे की ते काय बघणार आहे, काय रिटर्न करणार आहे, ते ट्रू अँड फॉल्स मध्ये रिटर्न करणार आहे. कळालं? म्हणजे बुलियन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. कसं, जर का स्ट्रिंग दिलेली स्ट्रिंग जर का स्टार्ट त्या स्पेसिफिक व्हॅल्यूने होत असेल, आपण जी व्हॅल्यू पास करणार आहोत त्या स्पेसिफिक व्हॅल्यूने किंवा त्या वर्डने जर का आपली स्ट्रिंग स्टार्ट होत असेल, तर ते काय करणार आहे, काय रिटर्न करणार आहे, ट्रू. आणि जर नसेल तर काय रिटर्न करणार आहे, फॉल्स. कळतंय? जर का, हे बघा, रिटर्न्स ट्रू इफ, केव्हा ट्रू रिटर्न करणार, इफ द स्ट्रिंग स्टार्ट्स विथ, स्ट्रिंग जेव्हा स्टार्ट होईल विथ स्पेसिफाईड व्हॅल्यू, काही स्पेसिफाईड व्हॅल्यू आपण देऊ, त्याच्यानी जर का स्ट्रिंग ट्रू जर का स्टार्ट होत असेल तर ट्रू, नाही तर फॉल्स आपल्याला प्रेझेंट करेल. आता आपण एक एक्झाम्पल थ्रू बघूयात काय करायचं आहे. जरी एक्झामला तुम्हाला आलं
तरी काय आहे, किती इझी आहेत. ए 1 लाईनचं लिहायचंय, एक्झाम्पल द्यायचंय, हाताचे मार्क आहेत. करेक्ट. आता काय करायचं आहे, एसटीआर मध्ये मी परत हॅलो वर्ल्ड ही स्ट्रिंग टाकली. त्याच्यामध्ये काय करते आता मी, रिझल्ट मध्ये मला त्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायची आहे. कशाची, ती मेथड मला त्याच्यावर जी अप्लाय करायची आहे ती मला स्टोअर करून ठेवायची आहे. आता मी काय करते आहे, str डॉट स्टार्ट्स विथ, काय केलं मी, str डॉट काय वापरलं, स्टार्ट्स विथ ऑपरेशन वापरलं आणि त्यामध्ये काय व्हॅल्यू दिली आहे, हॅलो. मला विचारायचं आहे हॅलोनी स्टार्ट होतोय का स्ट्रिंग माझा, मी विचारलं इथे. आता मी प्रिंट काय करणार, प्रिंट रिझल्ट. आता रिझल्ट प्रिंट केल्यानंतर काय येतोय, हॅलोनी स्टार्ट होतोय म्हणजे काय येणार, तुमची व्हॅल्यू काय येणार, ट्रू. करेक्ट, ट्रू येणार आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल तसंच बघूयात. आता मी काय करते, स्ट्रिंग ऑलरेडी आहे, मी फक्त रिझल्टची व्हॅल्यू चेंज करून बघूयात आपण. आता काय करायचंय, मी रिझल्ट मध्ये काय दिलं हे बघा इथे, रिझल्ट इक्वल टू, हे बघा इथे रिझल्ट इक्वल टू str डॉट स्टार्ट्स विथ केल्यानंतर मी इथे काय दिलंय, हॅलो. पण आता हॅलो कसा दिलेला आहे, एच जो आहे तो स्मॉल आहे, इथे काय आहे, कॅपिटल आहे. आता मी तुम्हाला बोललेले आहे की पायथन जो आहे तो केस सेन्सिटिव्ह आहे. जो कॅपिटल एच आहे त्याची व्हॅल्यू इज डिफरंट. तो नेहमी दोन गोष्टींना वेगवेगळं समजतो. कॅपिटल एच विथ हॅलो जो आहे तो वेगळी व्हॅल्यू त्याची, पण जो स्मॉल एच आहे त्याच्याबरोबर जो हॅलो आहे त्याची व्हॅल्यू इज डिफरंट. सो आता काय होतंय, आता आपण इथे प्रिंट करूयात रिझल्ट. काय येतंय, काय येणार आहे, काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, काय एक्सपेक्टेड आहे, काय यायला पाहिजे, ट्रू और फॉल्स, फॉल्स. करेक्ट ना, येस, फॉल्स यायला पाहिजे. का बरं फॉल्स यायला पाहिजे, कारण एच जो आहे तो स्मॉल केस मध्ये आहे आणि ऍक्च्युअली आपलं ते स्टार्ट होत नाहीये म्हणून. आता आपण बघूयात वर्ल्ड करून बघूयात काय होतंय. आता मी रिझल्ट मध्ये सेम तसंच आता वर्ल्ड साठी करून बघितलं, होतंय का स्टार्ट, आपली स्ट्रिंग वर्ल्डने स्टार्ट होते का, होते नाही. आपली स्ट्रिंग स्टार्ट कशाने होते आहे, हॅलोने. आता मग काय होतंय, वर्ल्ड आहे म्हणजे याचं आन्सर काय येणार, प्रिंट मध्ये आन्सर काय येणार याचं, फॉल्स. करेक्ट आहे, फॉल्स येणार आहे. करेक्ट. अशा प्रकारे आपण स्टार्ट्स विथ हे फंक्शन कंप्लीट केलंय. आता नेक्स्ट आहे जॉईन. आता तुम्ही मागच्या वेळेस बघितलं, स्प्लिट बघितलं होतं बरोबर. आता स्प्लिट आणि जॉईन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आता हे बघा, आपण स्प्लिट मध्ये काय करत होतो, स्प्लिट मध्ये आपल्याला हे बघा, स्प्लिट मध्ये आपल्याला अशी व्हॅल्यू ऑलरेडी आलेली होती, ही व्हॅल्यू आलेली होती. करेक्ट. आणि आपण काय करत होतो, आपल्याकडे स्प्लिट मध्ये ही व्हॅल्यू होती आणि आपण ही आपल्याला हे ऍज अ प्रिंट म्हणून हे जे आउटपुट भेटत होतं. आता आपलं जे आउटपुट आहे, म्हणजे आता आपण इथे जॉईन मध्ये काय करतोय, जॉईन काय होतंय, जॉईन काय करतं, आता जॉईन मध्येच त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय, जॉईन म्हणजे एकत्र करणं. म्हणजे काय आहे, जॉईन काय करतंय, एकत्र करणं, म्हणजे कॉन्कॅटिनेट करण्याचं काम करतो आहे. कॉन्कॅटिनेट कशाचं करतोय, जे आपण आयटम्स ऑलरेडी दिलेले आहे ते त्या सिंगल स्ट्रिंग मध्ये ते जॉईन करण्याचं काम करतो आहे. करेक्ट. आता आणि तो काय रिटर्न करतोय, न्यू स्ट्रिंग रिटर्न करतोय. कोणती न्यू स्ट्रिंग रिटर्न करतोय, जी ऑलरेडी आयटम्स जॉईन केलेले आहेत ती स्ट्रिंग तो रिटर्न करतोय. कळतंय, काय करतो आहे, जॉईन करतो आहे कॉन्कॅटिनेट. It concatenates all the items in the iterable into a single string. It concatenates all the items in an iterable into a single string. एका स्ट्रिंग मध्ये कॉन्कॅटिनेट करण्याचं काम करणार आहे. आता त्याचे सेंटेन्स काय आहे, चला आता आपण काय करतोय, सेंटेन्स म्हणजे आता हे वर्ड्स आपण इथे स्टोअर केलं, त्याच्यात ही व्हॅल्यू स्टोअर केली. आता आपण काय करतोय, याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करतोय. आता कसं ऑपरेशन परफॉर्म करतोय, सेंटेन्स इक्वल टू
इन डबल कोट. आता हे बघा डबल कोट कसं दिलंय, डबल कोट, तर आपण सांगतोय डबल कोटने बाबा मला पाहिजे आहे आणि त्यामध्ये हे जॉईन झाले पाहिजे, एवढ्या डबल कोट मध्ये जॉईन झाले पाहिजे आहे. तर मी काय केलं, डबल कोट स्टार्टिंग अँड डबल कोट एंडिंग मध्ये स्पेस दिलेली आहे. डॉट जॉईन काय केलं, डॉट जॉईन ऑपरेशन केलं. काय जॉईन करायचं आहे मला, हे वर्ड. आपण एवढ्या वेळ काय घेत होतो, str. असं काही नाहीये का तुम्हाला strच घ्यावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे चेंज करू शकता. जसं इथे आपण str घेतला होता तसं आपण इथे वर्ड्स घेतलेला आहे. कळतंय, वर्ड्स घेतलेला आहे. आता इथे मी काय केलं, सेंटेन्सला डिस्प्ले केलं. आता डिस्प्ले केल्यानंतर काय झालं, कसं होतं आपलं, हॅलो वर्ल्ड दिस इज पायथन. डबल कोट मध्ये सेपरेटेड केलं होतं. आता इथं आपण कॉन्कॅटिनेट केलं. आता कॉन्कॅटिनेट मध्ये कसं होतंय, हॅलो वर्ल्ड दिस इज पायथन. कळतं आहे, कळतंय, करेक्ट. आता हे बघा, हे आपण डबल कोट, आता हे बघा इथे आपण जे डबल कोट इथे दिलेलं होतं आणि इथे स्पेस दिला, जर तुम्ही इथे स्पेस नाही दिला तर काय होईल, हॅलो लगेच ओच्या लगेच लागलीच डब्ल्यू तिथे प्रिंट होईल, म्हणजे लगेच वर्ल्ड येईल, नो स्पेस. परत इथे पण वर्ल्ड झाल्यानंतर नो स्पेस, दिस, परत नो स्पेस, इथे पण स्पेस येणार नाही. जेव्हा इथे आपण आपल्याला स्पेस द्यायची म्हणून आपण काय केलं, डबल कोट मध्ये मला स्पेस दिली. त्यामुळे काय होतं, इथे तुम्ही इथे पण स्पेस येते तुमची, हॅलो नंतर, वर्ल्ड नंतर, धिस नंतर, इज नंतर स्पेस येते. कळतंय तुम्हाला, एवढं कळालं आहे, इट्स ओके. एवढं कळतं आहे. जर कळत नसेल तर तुम्ही रिपीट मध्ये व्हिडिओ बघू शकता. जे इन्युमरेट आहे, स्ट्रिप आहे, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात.